नमस्कार. वृत्तदर्पणच्या टॉक शो या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी संतोष पवार. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक निर्णय घेत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो फळभाज्या आणि इतर जो शेतीमाल जो उत्पादित केलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा यासाठी फळे व भाजीपाला नियमनमुक्तीचा नियम राज्य सरकारनं लागू केलेला आहे. आणि राज्य सरकारने हा जो काही नियम लागू केलेला आहे त्या नियमाच्या विरोधात संपूर्ण राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यातील आडते व्यापारी आणि मापाडी हे जे सर्व घटक आहेत त्या घटकांनी शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे. 4 तारखेला म्हणजे सोमवारीच संपूर्ण राज्यातील व्यापारी जे आहेत ते 1 दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेलेले आहेत. संपूर्णपणे एकीकडे राज्य सरकार सांगते की शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय आहे, त्यामुळं फळे व भाजीपाला पूर्णपणे नियमनमुक्त करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. मात्र राज्य सरकारचा जो दावा आहे की शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, ह्या दाव्याच्या विरोधात संपूर्ण जे व्यापारी आहेत आणि आडते आहेत हे उतरलेले आहेत. संपूर्ण राज्यातील आडते आणि व्यापारी या निर्णयाला विरोध करत आहेत. तर आजचा जो आपला विषय आहे तो हाच आहे की फळे व भाजीपाला नियमनमुक्तीला व्यापाऱ्यांचा नेमका विरोध काय आहे. आजच्या ह्या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत सोलापुरातील व्यापारी. मी रेवणशेठ रामण नावाचे कृषी उत्पन्न बाजार आडत व्यापारी आणि बाजार समिती आमच्या संघटनेचा कार्याध्यक्ष. मी शिवरामप्पा कल्लप्पा उंचोडे मार्केट आडत व्यापारी कांद्याच्या आडत व्यापारीमध्ये आमच्या संघटनेचे सेक्रेटरी. नमस्कार. रियाज बागवान आडत व्यापारी शिखर संघटना सोलापूर मार्केट यार्ड. शिवानंद सिद्धप्पा पुजारी सिद्धेश्वर संघटनेचे अध्यक्ष. आजचा जो आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे की फळे व भाजीपाला नियमनमुक्तींना व्यापाऱ्याचा नेमका विरोध काय. एकीकडे राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं हे धोरण सांगत हे धोरण याने राबवलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वीच राज्यपालाची स्वाक्षरी घेऊन हा अध्यादेश काढण्यात आलेला आहे. व्यापाऱ्यांचा ह्या सर्व गोष्टीला विरोध आहे. प्रथमदर्शनी पाहता मागील अनेक वर्षापासून म्हणजे बाजार समितीमध्ये जो काही फळे आणि भाजीपाल्याचं जे नियमन होत होतं आणि बाजार समितीमध्ये जो काही व्यापार केला जात होता ह्या संपूर्ण याच्यामधून शेतकऱ्याची सुटका व्हावी अशीच मागणी मागील अनेक वर्षापासून आहे. यापूर्वीच्या सरकारनं म्हणजे आघाडी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारनं सुद्धा नियमनमुक्तीचा प्रयत्न केला होता. मात्र व्यापाऱ्यांच्या दबावापोटी त्यांना हा नियम करता आलेला नव्हता. मात्र ह्या सरकारनं फळे व भाजीपाला नियमनमुक्ती केलेली आहे. असं असलं तरीही व्यापारी मात्र याचा प्रखर विरोध करत आहेत. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की ही जी नियमनमुक्ती आहे ती शेतकऱ्याच्याही फायद्याची नाही आणि व्यापाऱ्याच्याही फायद्याची नाही. संपूर्णपणे सर्वांचंच ह्या नियमनमुक्तीमध्ये नुकसान होणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं. काय तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय तुम्ही याला विरोध का करताय. महाराष्ट्र शासनाने हा जो नियमनमुक्तीचा कायदा केलेला आहे, नियमनमुक्ती कायदा केल्यानंतर आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केलो नाही. त्या नियमाला आमचं काय पाठिंबाच आहे. पण नियमनमुक्ती करत असताना महाराष्ट्र शासनाने 2 पद्धतीचे कायदे केलेले आहेत. त्या बाजार समितीच्या आवारात काम करणाऱ्यांना वेगळा कायदा आणि बाजार समितीच्या बाहेर काम करणाऱ्यांना वेगळा. तुम्हाला नियमनमुक्ती जर करायचं असेल ज्याप्रमाणे गुजरात राज्याने राबवलेलं आहे की एकच नियमनमुक्ती कायदा त्याने बाजार समितीच्या आत आणि बाजार समितीच्या बाहेर या पद्धतीने नियमनमुक्ती करू दे, त्याप्रमाणे आमचा पाठिंबा राहील. 2 प्रकारचे कायदे केल्यामुळे पूर्ण शेतकरी आणि बाजार समिती हमाल तोलार मातावण ही सगळी यंत्रणा कोलमडून जाईल आणि त्यामुळे एकही जिवंत राहणार नाही. ते कशा प्रकारे तर सर्वप्रथम मी सांगतो की त्यांना बाहेर जे व्यापार का आम्हाला सगळे नियम लागणार. त्यांना परमिशन कोणत्याही लायसन्सची गरज नाही आहे घेणाऱ्याला देणाऱ्याला. आणि व्यापार कुठं करणार हा तर इतक्या मोठं शेतकऱ्याच्या बाजूने म्हणते शेतकऱ्याच्या हिताच्या विरोधात इतकं मोठं नाही की आज 4 ट्रक शेतकरी आणला. नाही सुरुवात विषय असा आहे की शेतकऱ्यांनी कुठे नेऊन विकावा त्याच्या संदर्भात नेमका तुमचा विरोध काय. तो शेतकरी ठरवेल त्यांनी विकायचं कुठे किंवा काय. तुम्ही ह्या कायद्याला विरोध का करता. आमचा विरोध म्हणजे नियमन आमच्यावर लाभले त्यांच्यावर नियमन नाहीये. तर करायचं तर नियममुक्ती संपूर्णपणे नियमनमुक्ती करा. आमच्या पायात साखळी घालावायचं आणि त्यांच्याबरोबर स्पर्धा पळा म्हणायचं आम्हाला बांधून ठेवायचं. कसं काय शक्य आहे. आतापर्यंत पाहिलं तर जो शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादित केलेला माल आहे तो जेव्हा बाजारात येतो त्यावेळेस नेमकं त्याचे भाव पाडले जातात. त्यांनी आतापर्यंत सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली आहे की म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत असं बोललं जातं की युद्धात जिंकला आणि तहात हारला.
कारण की त्यांनी मोठ्या कष्टानं पीक पिकवताना युद्ध केल्यासारखं त्याने पीक पिकवलं आणि नेमकं जेव्हा दराचा येतो त्या तहामध्ये तो हारला जातो. आतापर्यंत शेतकऱ्याची ही परिस्थिती झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्याला लुटण्याचंच काम केलं. हे आज आम्ही म्हणजे एक जण नाही तर अनेक शेतकरी असं बोलून दाखवतात आणि मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची सुद्धा ही मागणी राहिलेली आहे की बाबा आम्हाला ह्या बाजार समितीच्या जोखडातून मुक्त करा म्हणून. शेतकऱ्यांच्या मागणीला तुमचा का विरोध आहे? नेमकी तुमची भूमिका काय? आपण जे म्हणता ही शेतकऱ्याची मागणी आहे, हे शेतकऱ्याच्या बोटावर मोजण्यात शेतकऱ्याचीच मागणी आहे. प्रश्न झाला बाजार समितीचा जो माल बाजार पडतो, गेल्या जर 4 वर्षाचा हिशोब बघितला तर कांद्याला कंटिन्यू 4 वर्षात 2000, 3000, 4000 मार्केट आहे. तेजी आणि मंदी हा निसर्ग नियम आहे. मंदीनंतर तेजी आणि तेजीनंतर हा कच्चा माल आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात माल आम्ही उतरून घेतो, कधीही शेतकऱ्यांचा विरोध नाही की बाजार पडलाय. आता बाजारच का पडलाय तर ह्याला सरकारी धोरणं कारणीभूत आहे. तुम्ही गेल्या वर्षी मी कांद्यावर बोलतो, कांदा गेल्या वर्षी तुम्ही 100% निर्याती बंद केला 3000 रुपये मार्केट झाल्यानंतर. तर तुम्ही काही प्रमाणात बंद ठेवा, काही पर्सेंटेज कमी जास्त करा. 100% बंदी केला तर 100% बंदी उठवणार. आता मंदीमध्ये तुमच्या जे वेगवेगळ्या देशाशी काय करार झाले असते त्यावेळी तुम्हाला परत त्यांनी ऑर्डर द्यायला पाहिजे की तेवढं माल उचलला जात नाही. म्हणून त्यात बाजार जरा जरी वाढले तरी मीडियाही सुद्धा त्याचं गवगाव खूप करते की आता चालूमध्ये टमाटर, तर टमाट्याचे भाव पडले होते, थोडं वाढलं तर बाजार वाढल्यानंतर आम्हालाही खुश आहे, शेतकरी खुश आहे. शेतकरी खुश तर पूर्ण यंत्रणा खुश आहे. त्यामुळे आम्ही बाजार पडतो हा चुकीचा आरोप आहे आमच्यावर. नाही वस्तू तुम्ही जो टमाटाचा विषय काढला तर शेतकऱ्यांनी जो टमाटा विकलेला आहे तो 30 रुपये प्रति किलोने विकला आहे आणि ठाणे आणि मुंबईतल्या जो ग्राहकांना मिळतो तो 80-90 रुपयाच्या पुढे, इव्हन 100 रुपयाच्या प्रति किलो पुढे गेलेला आहे. ही जी तफावत आहे, एकतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होत नाही आणि जो अंतिम जो ग्राहक जो माल खरेदी करणार आहे त्याला सुद्धा खूप मोठं नुकसान सोसावं लागतं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर. एकीकडे शेतकऱ्याला 30 रुपये किलो कांदा आपलं टमाटर मिळतंय आणि जो खाणारा ग्राहक आहे त्याला 110 रुपये किलोपर्यंत मिळते. ही जी मधली तफावत आहे ही तफावत कमी करण्यासाठी सरकारनं हा नियमनमुक्ती काढा असं सरकार म्हणते. त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? याचं उत्तर असं आहे साहेब, ज्यावेळी शेतकरी बाजार समितीमध्ये माल आणताय त्यांनी निवडून आणत नाही, त्याचा माल सरसकट त्यांनी आणलेला माल असतंय. ज्यावेळी मार्केटमध्ये समजा आमच्या व्यापारीचं 10 रुपये किलोने जर त्यांनी माल घेतला तर तो माल त्यातलं खराब माल, नासका माल, जे किडलेला माल असलं सगळं माल त्याला वजनासह त्याला बाजार समितीमध्ये मिळत आहे. ज्यावेळी त्यांनी किरकोळ बाजारात माल विकत असतंय त्यावेळी गिऱ्हाईक त्याला पाव किलो, अर्धा किलो, किलो जरी घ्यायचं असलं हातात छुपडी घेऊन त्यांनी प्रत्येक टमाटा निवडून घेत आहे. माल निवडून गेला तर 100 किलो टमाट्यामध्ये कमीत कमी 70-75 किलो माल विकला जात आहे. बाकीचा माल जे आहे नासलेला, किडलेला ते टाकून देण्यात येत आहे. नाहीतर कुठेतरी गोरगरीब वस्तीमध्ये अर्ध्या पाव भावामध्ये ते व्यापारी विकून अनेक शेतकरी त्यामुळं बाजार समितीचा वाहतूक खर्च, परत इथली कमिशन समजा, हे सर्व खर्च त्याच्या मागे लागून अनेक शेतकरी ग्रेडिंग करून सुद्धा तुमच्याकडे माल आणतात. ग्रेडिंगचा सुद्धा हीच परिस्थिती नाही. त्यांच्या असं परिस्थिती त्यांची होत नाही साहेब. तुम्ही आंब्याचं बघा, आंबा 10 पेटी आंबा पिकताना 10-20% माल खराब होत आहे आणि विकताना 10-20% खराब होत आहे. ज्यावेळी त्यांनी माल समजा 100 रुपयाला एक पेटी, 500 रुपयाला पेटी घेतलं, आपोआप ते पेटी उडून त्यांनी बघितलं तर त्यातल्या 5 डझनमध्ये 1 डझन माल नासका निघालेला असतंय. ते नासका माल का आमच्या व्यापाऱ्याचे असत नाही, शेतकऱ्यांना त्याच पेटीमध्ये घालून आणलेलं मालच ते नासलेलं असतंय. ते केल्यानंतर 10 पेटीमध्ये 2 पेट्या खराब निघते. ऑटोमॅटिक त्याचं जे आहे ना पर्सेंटेज, पण 500 रुपयाला घेतलेली पेटी त्याला 700 रुपयाला बसते. त्यामुळं त्यांचं नफ्याचं पर्सेंटेज वाढवावं लागतंय. बाजार समितीमध्ये तुम्ही जी सर्व व्यापारी आहेत, आडते आहेत, यांची मोनोपल्ली झालेली आहे आणि ह्या मोनोपल्लीमुळेच शेतकऱ्यांना कुठेतरी भावासाठी आणि याच्यासाठी दाबल्या जात आहे. म्हणून स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी हा सरकार नियम करू पाहते. ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं आहे, मोनोपोली वाढलं म्हणजे हे आमच्या हातात नाहीये. मोनोपोली कधी वाढतं? प्रत्येक शेतकऱ्यांना माल आणताना तेव्हा निवड प्रकार आणतात. आता तुम्हाला उदाहरणार्थ कांद्याचं मी सांगतो, 500 रुपये ते 1250 रुपये क्विंटल प्रति क्विंटल प्रमाणे आम्ही ठरवतो. हे निवड कोण करून आणतात? शेतकरी आणतात, आपण आणत नाही. कशा पद्धतीने त्याला दर मिळावं, ज्या मालाला किती पर्सेंटेजमध्ये दर मिळतात त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. म्हणून प्रत्येक शेतकरी आजच्या काळात यंत्रयुगात हुशारच आहे. कोणी असं पद्धतीने हे करत नाही. आता भावाचे तापवत कसं होत आहे, प्रत्येक माल इथे विल्हेवाट होत नाही.
सोलापूर जिल्ह्यात प्रति वर्षाचा आम्हाला 600 ते 700 ट्रक कांदा येतो सीझन मध्ये. रोज. रोज पर डे. आउट सीझन मध्ये हे जे माल येतं 100 ते 300 रुपये 100 ते 300 गाडी येतं. त्याच्यानंतर एकदम आउट सीझन म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत 70 ते 80 ते 100 गाडीचा आज कांदा असतो. ह्याच्यात किती पर्सेंटेज माल शेतकऱ्याचं चांगलं असतं स्वतः त्यांनी पाहतात की बाबा आमचा मालच खराब आहे, याला एवढाच दर मिळाला पाहिजे असं त्यांच्या अपेक्षा नाही. 1250 रुपये प्रति क्विंटलना कांदा विकणाऱ्या फक्त 5 ते 10 गाडी कांदा येतो हे 100 गाडीमध्ये. प्रत्येकाचे हे जे मालाचं वितरण करताना परराज्यात जात आहे, त्याच्यात तूट होत आहे आणि खराब होत आहे. ह्याच्यामुळं भावाचे तापत होतं. ज्या ठिकाणी चांगलं खाणारे गिराईक आहेत ते मालाची चांगलाच रेट द्यावा लागणार आहे. ज्या ठिकाणी खराब माल खाणार आहे त्या ठिकाणी गोरगरीब असतील तर खराब माल जातो, त्याचा प्रत्येक त्याचा मोबदला शेतकऱ्याला मिळतो. ह्या कायद्यामुळं का होणार आहे, अडत जर न घेता आपल्याकडनं विनामूल्य जर मी हे जे सांगता ते व्यापारी म्हणून तुमचं योग्य आहे, परंतु तुम्ही कांद्याच्या बाबतीत बोलताय. असा एक प्रकार घडलेला आहे की आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवघ्या 50 पैसे किलो दरानं कांदा विकावा लागलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, बार्शी तालुक्यातील एक खामगावचा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांनी त्याचा जवळपास 16 क्विंटल कांदा बाजार समितीत आणला ठेवला आणि त्यालाच व्यापाऱ्यांनी त्याला पैसे देण्याची दुसरीकडची गोष्ट राहिली, परंतु त्याच्यावरच उलट 1600 रुपये फिरलेत. हे जे आहे ह्याला तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? तुम्हाला सर्वांनाच हा माझा प्रश्न आहे. तुम्ही ह्या गोष्टीकडे व्यापारी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कष्टानं जो माल आहे तो आणून तुमच्याकडे ठेवला आणि त्याच्याकडनंच तुम्हाला पैसे द्यायची वेळ आली, ह्याला काय म्हणायचं? अहो साहेब 50 पैसे किलोनं घेतलेला कांदा पण आपल्या मार्केट कमिटीमध्ये विकला गेला आणि 5000 रुपये क्विंटलनं विकणारा ह्याच मार्केट कमिटीमध्ये होता. ज्यावेळी उत्पादन जसं जसं कमी होईल, निसर्ग चक्रामध्ये म्हणावं, पावसामुळं म्हणावं, काही वेगवेगळ्या कारणामुळं म्हणावं, आपल्या देशात कोणतंही पीक लावताना काही त्याचा समतोल काही हे नाही. समजा कोण पण उठलं, किती कोणतंही एक उत्पादन घेतलं, जास्त उत्पादन झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरात 2 किलो कांदे लागत असतील तर तुम्ही 10 किलो कांदे कशाला घेणार तुम्ही? तसंच आहे, उत्पादन जास्त झालं तर बाजार कमीच येणार समजा. आणि ज्यावेळी उत्पादन कमी झालं बाजार आपोआप वर जात आहे. आपला शेतकरी तुम्हाला माहित नाही, आम्ही अडते लोक सकाळी 10 वाजता आम्ही फोन लावून विचारतो कुठं काय भाव आहे, पण शेतकरी सकाळी 6 ते 7 ला उठल्याबरोबर पहिला मद्रास, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली सगळीकडे फोन लावून तिथलं मार्केट भाव विचारताय. तिथला भाव समजल्यानंतर ते माल मार्केटमध्ये आणताय. त्यांनी आणल्यानंतर आम्हाला सांगताय मद्रास हे निघालं, मुंबई हे निघालं, हे निघालं. आम्ही जे बाजार भाव काढतो तिकडं जे भाव विकत असतंय त्या हिशोबानं मार्केटचा बाजार भाव आमचं गिराईक घेत असतंय. त्या हिशोबाने आपण जे म्हणतात शेतकरी खूप हुशार आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि शेतकरी पूर्ण भारतातील भाव पाहूनच हे करत जातात. मात्र इतका जर शेतकरी खरंच हुशार असतात तर आतापर्यंत त्याला कधीही बाजारभावामध्ये हरण्याची वेळ आली नसती. जसा व्यापाऱ्यांचा ह्या कायद्याला विरोध आहे तसाच जे माथाडी कामगार आहेत त्या माथाडी कामगारामध्येही या कायद्याला विरोध केला जातोय. कारण की या कायद्यामुळे नियमनमुक्ती जर झाली आणि भाजीपालाची विक्री आणि फळांची विक्री जर बाहेर गेली तर त्याचा खूप मोठा परिणाम हा बाजार समितीमध्ये काम करणारे जे काही हमाल आहेत, मापाडी आहेत, टोलार आहेत, या सर्वांवर होणार आहेत. त्यासाठीच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुजारी साहेब. काय सांगाल तुम्ही, तुमचा विरोध कशासाठी आहे? या सगळं हे जे फळ भाजीपाला वगैरे हे जे मुक्ती करायचं जे सरकार ठरवलेलं आहे, हे कायद्यामुळं आमच्या कामगारांना जातक आहे. हे जे कायदा झाला तर आमच्या रोजीरोटीवर परिणाम होतो. आता एक कायदा काढला दुसरा कायदाही काढू शकतो. हे सरकार जे असं हे सगळं पिळवणी करायला आहे कामगारांचे की 341 टोलार आहेत आणि 5000 कामगार आहेत, माथाडी कामगार, आणि रोज 700 गाडी माल उतरतो आणि टोलार रोज काटा करतो. टोलार काटा केल्यानंतर शेतकरी लिहून घेतो, शेतकरी लिहून घेतल्यानंतर टोलारानं व्यापाऱ्याला एक परत देतो आणि मार्केट कमिटीला एक परत देतो. हे सगळं विस्कळीपणा होऊन जात आहे. मी तुम्हाला असं म्हणायचं की ह्या ज्या कायद्यामुळे जे 5000 हमाल असतील किंवा 200-250 जे टोलार आहेत ह्या सगळ्यांच्या कामावर म्हणजे गदा येणार आहेत, घेणारच आहे. आणि हे कायदा झाले की आमचं सगळं रोजीरोटी मिळून जाईल. आम्ही सगळं उपासमार. आता एक तर सध्याला दुष्काळ आहे, दुष्काळामध्ये आम्ही तर उडबडून मरायला आलो, पाऊस नाही, पाणी नाही, आणि असले कायदे काढल्यानंतर आम्ही जाणारच आहे. सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. तसंच सोलापूर सारख्या शहरामध्ये म्हणावे तर एवढे उद्योग नाही, तर त्यामुळं
हा जर कायदा आला तर नक्कीच जे काही बाजार समितीतील कामगार वर्ग आहे त्यांच्यावर खूप मोठी उपासमारीची वेळ येईल असं माथाडी कामगाराच्या नेत्यांना वाटते. सर्वप्रथम पाहायला गेलं तर ज्या उद्देशानं सरकार हा कायदा करू पाहते, सरकारचा उद्देश असा आहे की व्यापाऱ्यामध्ये स्पर्धा निर्माण होईल, जेणेकरून जर नियमनमुक्ती झाली आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर जर माल विक्री झाला तर त्या स्पर्धेमधून शेतकऱ्यांना दर मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे. काय सांगाल तुम्हाला, खरंच हा शेतकऱ्यांना दर मिळू शकतो का? सरकारच्या धोरणाप्रमाणे बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर जर माल विक्री झाला तर त्याला चांगला दर शेतकऱ्याला मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? अजिबात मिळणार नाही. काय मिळणार नाही? लिलाव पद्धतीने जे व्यापार होत आहे, लिलाव पद्धतीने स्पर्धात्मक ह्याच्याने आणि 20 वर्ष शेतकरी एकेका अडत्याकडे येतो, म्हणजे तो अर्थ चांगला विकतोय नाही विकतोय पूर्ण अभ्यास करून येतो. आणि ज्या व्यापाऱ्याकडे स्पर्धात्मक निलावमध्ये होत आहे, आता नियमनमुक्त जे बाहेर तुम्ही विकणार आहे तर निलाव नाही होणार आहे, भाव ठरवून होणार आहे. मग याच्यामध्ये शेतकऱ्याला योग्य भाव अजिबात मिळणार नाहीये. आणि नियमनमुक्तीच्या नावाखाली आम्हाला नियमनमुक्तीच्या कायद्याला आमचा विरोध नाही आहे साहेब. नियमनमुक्ती आम्हाला बी नियमनमुक्ती करा आणि स्पर्धा लावा. त्यांच्याबरोबर आम्ही स्पर्धा करायला तयार आहोत, शेतकऱ्याला भाव द्यायला तयार आहोत. एकाला एका देशात एका व्यापारासाठी एका व्यक्तीसाठी एक कायदा आणि एका व्यक्तीसाठी एक कायदा. आमचा विरोध मूळ ह्याला आहे. तुम्ही गुजरातचं नाव घेता, गुजरात पॅटर्न राबवा, आमच्या व्यापाऱ्यांचा विरोध नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याचं बाजाराबाहेर हमाल कोण मिळणार, काय करणार, नियोजन नाही, प्लॅनिंग नाही. आमच्या ज्यावेळी आम्ही परवा मुंबईच्या मिटिंगला गेलो होतो, तिथले आमच्या समन्वय समितीचे जे काही आमदार वगैरे होते, तर माथाडी कामगार आमदार होते, त्यांनी सांगितलं की आम्ही चंद्रकांत दादांना विचारलो शेतकऱ्याचं तुम्ही नियमन तो बाहेर व्यवस्था काय केला ते आमच्या आम्ही बघून घेऊ. तर आज सरकारची परिस्थिती अशी आहे की अगोदर कायदा केलेत मग समिती नेमते. त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना कुठलीही बाजार फीस लागणार नाही. तसंच जर बाजार समितीच्या बाहेर जर विकला तर त्याला आडत वगैरे लागणार नाही. आता सध्या जी आपली आडत आहे ती 8 ते 10% आडत 6% आपल्या याच्यात असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे त्याचे रेट आहेत. तर ही पण वाचणार आहे. अशा पार्श्वभूमीवर जर हे फरक जो आहे तो फरक जर हे करायचा असेल तर तुम्ही म्हणता की तुमच्याकडे 20-20 वर्षापासून शेतकरी येतोय, अशा याच्यामध्ये जर तो तुम्ही जर त्याच्याशी तुमची वागणूक चांगली असेल, तुम्ही जर दर चांगला देत असाल तर तो शेतकरी तुमच्याकडेच येणार ना. स्पर्धा जो होणार असेल तर तो विरोध नेमका का साहेब कायद्याला विरोध नाही आम्हाला बी नियम कायदा एक करा, नियमन मुक्ती कायदा आम्हाला आणि त्यांना एक करा. आमचा हा कायद्याला अजिबात विरोध नाही. स्पर्धा करायला आम्ही तयार आहे. स्पर्धा करायला आम्ही तयार आहे. आमच्या पायातली बिडी काढा, त्यांनी पडू लागले आम्हाला पण खुल्लं मुक्त वातावरणात पडू दे. आमच्या माग मार्केट कमिटीचे नियमन म्हणजे 1% शेअर झालं, लेवी आलं, सगळं आलं समजा, आणि परत आमची कमिशन जे घ्यायचे ते व्यापाऱ्याकडून घ्यायचं. अशी तुम्ही महाराष्ट्रात शेतकऱ्याची, सामान्य शेतकऱ्याची तुम्ही चाचणी घ्या. आणि मार्केट कमिटीमध्ये कोण कारभार बघताय हो? व्यापारी मार्केट कमिटीमध्ये कारभार बघत नाही. तिथं शेतकऱ्याचीच मुलं, शेतकरी लोक ते व्यापारी मार्केट कमिटी चालवते, शेतकरी प्रतिनिधी चालवते. फक्त व्यापाऱ्याचे जे प्रतिनिधी आहे फक्त 2 व्यापारी प्रतिनिधी आहे. बाकीचे 21-22 प्रतिनिधी जे पण आहेत ना ते शेतकरीच आहेत. आणि ह्या सरकारला हे 22-23 जे प्रतिनिधी शेतकऱ्याचे आहे त्यांच्याची सलाह मसलत, त्यांच्याशी राय मशवरा, त्यांच्याशी चर्चा करून हे कायदा करायला पाहिजे होतं. आम्हाला मार्केट मुंबईमध्ये आमच्या मीटिंगमध्ये आम्ही गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा एकाही चर्चेला आम्हाला मार्केट कमिटीच्या आडत्या व्यापाऱ्याशी सल्ला चर्चा न करता हे कायदा कसा केले तुम्ही म्हणून चंद्रकांत दादा पणन मंत्री यांना आमचे अध्यक्ष विचारले तर ते चंद्रकांत दादा पाटील म्हणते दिल्लीवरनं दबाव आहे. वर आम्हाला जे आहे दबाव दिल्लीवरनं आहे. आम्हाला पण हे कायदा कळत आहे. मार्केट कमिटीचे कारभार योग्य रीतीने चाललेला आहे. या कारभाराला आपण कंट्रोल करायचं म्हणजे तर आमचं पण मनासारखं नाही, पण वर्ण कंट्रोल आहे. वर्ण कंट्रोल म्हणजे हे वॉलमार्ट, अदानी, अंबानी असले जे भांडवलदारी लोक आहेत ना त्यांच्या गळ्यात हे सर्व मार्केट घालायचं आणि आपण बसल्या जागी सर्व राजकारण करायचं असं विचार या लोकांचा आहे असं आमचे अध्यक्ष सांगितले. भारतातील मोठमोठे व्यापारी तसंच भांडवलदार यांच्या घशात ही बाजार घालायचे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पण वस्तुस्थिती पाहता एकीकडं व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जर पाहायला गेलं तर राज्य सरकार हा जो नियमनमुक्तीचा कायदा करत असताना व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या आवारात अनेक नियम घालून ते अडकून ठेवतात.
आणि दुसरीकडे बाजाराच्या बाहेर जे व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर मात्र कुठलंही नियमन राहणार नाही असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. वास्तविक पाहता राज्याचे पणन मंत्री चंद्रकांत पाटलांनी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये जी काही घोषणा केली आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे काही बाजार समितीच्या बाहेरमध्ये जे काही व्यापार करणार असतील त्या सर्व लोकांना जिल्हा उपनिबंधक किंवा सहनिबंधकाकडं परवाना घ्यावा लागेल आणि त्यातूनच त्यांना नंतर व्यवसाय करता येणार आहे. मात्र जो काल 5 तारखेला जो काही महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश निघालेला आहे त्या अध्यादेशामध्ये असा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं व्यापारी सुद्धा संभ्रमात आहे. तुम्हाला काय वाटतं का असं चंद्रकांत दादा पाटील हे का बोललेत की एकीकडे बोलताना त्यांनी सांगितलं की DDRचं परवानगी वगैरे घ्यावी लागणार आहे आणि जेव्हा अध्यादेश निघाला त्यामध्ये मात्र हे नाही आहे. साहेब अध्यादेश आजच आम्ही ईमेलवरून मागून दिला. तुम्हाला हे अध्यादेश तुम्ही पाहू शकता. या अध्यादेशामध्ये बोलल्याप्रमाणे नियमन नाही. त्यांना संपूर्ण बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती ही पूर्णपणे संपवायची आहे. आता भले त्यांना वाटत असेल आम्हाला व्यापाराला राजकारणाशी संबंध नाही, पण त्यांना वाटत असेल राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समिती जास्त त्यांचं राजकारण होईल. साहेब इथं खेळ जातो, इथं आमचा पोटाचा प्रश्न आहे. पिढ्याने पिढी आम्ही धंदा करत आलो. कालच एका आमच्या व्यापाऱ्याने सांगितलं की त्याच्या मुलाला मुंबईमध्ये नोकरी लागली होती 70,000 पगाराची. त्यांनी म्हटलं जाऊ दिलो नाही, म्हटलं 6 महिने झाले इथं म्हणला आपली धंदा आहे परंपरा इथंच कर. तर तो काल म्हणला मी चुकलो का, म्हणला की माझा निर्णय चूक झाली. मुलगा चांगला मुंबईला जात होता, 60-70,000 तरी कमवत होता. संपूर्णपणे आडत व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती ही रस्त्यावर राहून धुळीला मिळवायचा प्रयत्न आहे सरकारचा. मनसूर साहेब तुम्हाला पण वाटतं का की ह्याच्या मागे राजकारण आहे? भाजप जे आहे ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जे ताब्यात असलेल्या बाजार समित्या संपवण्यासाठी हा सगळा घाट घालते. मी राजकारणाचा प्रश्न इथं बोलत नाही. आम्ही व्यापारी हे एकच जात आहे, हे पक्ष आमचं एकच आहे. व्यापारी कसं असतं आपलं जे यंत्रणात जे आलेल्या मालाचे जे हे होतं वितरण होतं इथं व्यापारी आणि शेतकऱ्याचं पक्षाचं पर्यंत पोहोचू शकणारच नाही. कायदे हे सगळ्याच्या चांगल्यासाठीच करतात, कोणी वाईट करत नाही. कोणतेही सरकार असो ते हे शेतकऱ्याच्या हिताचं असं कायदे काढले असं मला वाटत नाही. जे पूर्वीचं परंपरा आलेलं आहे हे GR जे काढलेलं होतं पूर्वी पक्षांनाच काढलेलं आहे त्याचा अंमलबजावणी ह्यांनी करू लागलं. ह्याच्यात थोड्या तरतुदी म्हणजे आता अवजी साहेबांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी तुमच्या दबावापोटी तो निर्णय लागू केला नाही ना, म्हणजे जो तो मोठ्या प्रमाणावर तुम्ही सुद्धा चुकीच्या निर्णयाला याच पद्धतीने आम्ही विरोध केला. तर या सरकारने करू. आता सगळ्यात नियमन मुक्तीमध्ये काय आम्हाला माहिती आहे का शेतकरी आमच्याकडे कसं माल आणेल? 5% आडात व्यापाऱ्याकडून घ्या म्हणते. ते बघा ते 5% आडात आम्हाला व्यापाऱ्याकडून घ्या म्हणते. ते सगळे नियमन आमच्यावर जर सगळे आम्ही कमी सगळं त्यांच्या हिशोबातून कट करू तर तो आत येईलच कसं काय? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतके नियम जर आमच्यावर काढले तर आम्हाला 24 तासाच्या आत संपून टाकते. ते तुम्हाला वाटतं का याच्यामध्ये खरंच राजकारण आहे? भाजप जे आहे ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यातील ज्या बाजार समिती आहेत त्या आणून पाडण्यासाठी हा सगळं घाट घालतो. साहेब सरकारी म्हटलं साहेब मला तर असं वाटतंय की आता हे जे भाजपवाले जे सरकार आहे सध्या ह्यांना सध्या हे सर्व जे खालचे व्यापाराचे जास्त कळत नसेल. कारण कसं आहे माहित आहे का, त्यांनी ठरवलेलं आहे की मार्केटच्या बाहेर मुंबईसारख्या ठिकाणी माणसाला उभारायची जागा नाही आहे. त्यांनी कोणत्या शेतकऱ्याला तिथं आपली गाडी उतरून त्याला माल विकत बसायला त्याला कोण जागा देईल? त्याला आमचं म्हणणं हे आहे तर जागा कोण देणार, काटा कोण करणार? शेतकरी काटा केले तर व्यापाऱ्याला त्याला विश्वास बसणार नाही आणि व्यापारी जर काटा केला तर शेतकऱ्याला विश्वास बसणार नाही. या त्यांच्यातलं हे भांडण कोण सोडवणार? आणि त्याला त्याचे पट्टी पैसे आज आमच्याकडून व्यापारी माल घेत आहे, मालाचे पैसे 15 दिवस 20 दिवस महिना 2-2 महिन्यानंतर पैसे येते, चेकनं पैसे देत आहे, DD काढत आहे. शेतकऱ्याला तर पैसे रोख पाहिजे असते. हे पैसे रस्त्यावर घेऊन व्यापारी कसं बसणार? हे सर्व जे काम आहे ते चुकीचं काम होणार आहे. या सर्व गोष्टीचं हे जे GR काढलेले आहेत जे कायदा केलेले त्या लोकांनी या सर्व गोष्टीचा विचार केलेला नाही. बाजार समिती एक मोठं क्षेत्र आहे, तिथं माल उतरण्यासाठी जागा आहे, हमाली करण्यासाठी लोक आहेत, काटा करण्यासाठी. काटा आडत्याचा माणूस करत नाही ना शेतकऱ्याचा माणूस करत नाही. सरकारी माणूस त्याला पैसे जेवढं तोलाई केला त्याची तेवढीच तोलाई त्याला देण्यात येते. लेवीस हे असुरक्षित कायदा जे निघालेला आहे ते 1963 मध्ये हे कायदा माथाडी कायदा आणि असुरक्षित हे तोलार पद्धत या पद्धतीनुसार त्यांनी जे काटा केलं त्याच्यावर आमचा शेतकऱ्याचा पण विश्वास आहे, व्यापाऱ्याचा आणि आडत्याचा तिघाचा विश्वास आहे म्हणून ते काटा योग्य धरला जात आहे. त्याचप्रमाणे विकलेल्या मालाची त्या भावाप्रमाणे त्याची पट्टी तयार होती.
पट्टी तयार झाल्यावर शेतकऱ्याला संपूर्ण पैसे हातात मिळते. 5% आम्ही आडत घेऊन समोरच्या व्यापाऱ्याला महिना 2-2 महिने साईड देतो आणि शेतकऱ्याला ताबडतोब पट्टी देऊन त्याला आम्ही पाठवून देतो आणि घेतलेले पैसे घेतले शेतकरी आपल्या पळत पुढच्या कामासाठी गावात निघून जातात. व्यापाऱ्यांचा जसा याला विरोध आहे कायद्याला, तसं माथाडी कामगार आहेत, माथाडी पोलाद हमाले सगळे यांचा सुद्धा विरोध आहे. पण मात्र राज्य सरकारच्या वतीने त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे. काल मुंबईमध्ये बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की हे सर्व जे घटक आहेत जे पोलाद वगैरे असतील त्यांना बाजार समितीच्या आस्थापनेवर घेण्यात येईल, तसंच आम्हाला त्यांना सुद्धा लायसन्स किंवा परवाना देताना हे करण्यात येईल. काय तुम्हाला त्या ह्या सरकारच्या सरकारने सांगितलं, तुम्हाला वाटतं का हे सर्व शक्य आहे किंवा त्यांनी जे शब्द दिले ते पाळले जातात? नाही, ते पाळले जात नाही. आता 346 पोलाद 2030 कामगार आहेत, 3020 कामगार आहेत आणि डायरेक्ट भागामध्ये शेतकरी डायरेक्ट माल आणतो. डायरेक्ट माल आणल्यानंतर तिथे छाटणी करावं लागतं. छाटणी केल्यानंतर मोफत ते काम केल्यानंतर ते आम्हाला मजुरी मिळते. शेतकरी डायरेक्ट माल आणलेलं असतं, ते छाटावं लागतं, करावं लागतं, व्यवस्थित 1 नंबर माल क्वालिटी करून ते विक्रीला ठेवतो. लिलाव होतात, लिलाव झाल्यानंतर ते आम्हाला मजुरी मिळते. आम्ही का असं मोफत घेत नाही, काम करतो, काम करून आम्हाला मजुरी मिळते. हे आमचं त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. नाही तर माथाडीमध्ये सुद्धा दोन गट झालेले, काही एक जो गट आहे तो गट सरकारच्या बाजूने उभा राहतो आणि त्यांचं म्हणणं की हा जो स्वतःचा आधी कालावधी निवडणुकीचा कायदा आहे तो योग्य आहे असं माथाडीच्या गटाला वाटतं आणि दुसरा जो गट आहे तो मात्र काही विरोधक करतो. तुमच्यातच फूट असल्यामुळं तर याच्यावर काय होईल? नाही, आमचं गट काय नाही आहे. आमचं बाबा आढावा, पुण्याचे महामंडळाचे बाबा आढावा आणि सोलापूर जिल्ह्याचे शिवाजीराव शिंदे सर यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो. आमचं गट बीट येतं तर नाही. बाजार समितीतील व्यापारी तसंच माथाडी हमाल पोलाद ह्या सर्वांचा याला विरोध आहे. हे सर्व चालत असताना शेतकरी हिताचा निर्णय म्हणून राज्य सरकार याकडे पाहत असलं तरी प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवर परिस्थिती मात्र वेगळी आहे. त्याचं कारणही तसं आहे, कारण की जे बाजार समितीमधील जे आडते आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांच्याकडे शेतकरी मागील अनेक वर्षापासून व्यापार करतायत आणि जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा त्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी किंवा पूर्व मशागतीसाठी अनेक व्यापारी मदत करत असतात. सध्याची परिस्थिती पाहता अनेक जिल्हा बँका असतील किंवा इतर नॅशनलाइज बँका आहेत, ह्या बँका सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसाधारण शेतकऱ्याला त्यांच्या दारापुढे सुद्धा उभं करत नाहीत. अशा वेळी हेच व्यापारी त्यांना आर्थिक मदत करतात आणि त्यातून जेव्हा ही मदत केल्याच्या नंतर जेव्हा शेतात जो उत्पादित माल होतो ते घेऊन येऊन हे करतात. अशा पार्श्वभूमीवर ह्या शेतकऱ्यांना जी ह्या व्यापाऱ्यांकडून जी मदत मिळते हा सुद्धा एक त्यांच्या अटॅचमेंटचा भाग आहे. त्यामुळे सुद्धा शेतकरी व्यापाऱ्यांशी जोडलेले आहेत. तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या याच्यामध्ये की शेतकऱ्यांना तुमची मदत जी आहे ही मदत नियमनमुक्ती झाल्याच्या नंतर कुठेही कोणाला ओळख राहणार नाही, हे राहणार नाही? हे जर सर मोठमोठ्या बाजारपेठावर होणार नाही. हे असं मुंबई, नागपूर असले मोठे मोठे बाजारपेठ आहेत. सर्वात म्हणजे नाशिक भागातले आणि आपल्या ह्या सोलापूर भागातले मार्केटमध्ये भरपूर हे होते असर होईल. आता फळबागा विभागामध्ये म्हणलं तर तुम्ही म्हणल्यासारखं प्रत्येक शेतकऱ्यांना बियाणे, खतं, अमुक तमुक वापरण्यासाठी प्रत्येकाने उचल दिलेलं असतं आणि त्याच नात्याने आपला व्यापार चांगला व्हावं. आपल्या व्यापारीमध्ये प्रत्येक व्यापारीमध्ये प्रतिस्पर्धा आहे. कशाला? आमच्याकडे आलेला माल अवजय साहेबाकडे गेला, रियाज भागांकडे गेला, असा त्यांच्याकडे जाऊ नये म्हणून त्या दक्षतेने आम्ही शेतकऱ्याचा प्रत्येक मालाला भाव आणि अतिशय वाढप्रमाणे देऊन त्यांचा काय तर कुठं तर हे होतील म्हणून आम्ही ठरवलं. आता सोलापूर पुरता मर्यादित जर बोलायचं झालं तर आपल्याकडे कांद्याचा फार मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आहे. हे मार्केट पंचरंगी मार्केट म्हणून ओळखले जातात. आता मार्केट नागपूर आहे. नागपूरमध्ये फक्त पांढरा आणि लाल दोन्हीच माल विकतात आणि मुंबई आहे. मुंबईमध्ये लाल माल सोडून पांढरा एक बी पाकिट माल विकू शकत नाही. हे जे खाद्यपदार्थ हे खाणार आहेत. आता आंध्राला जे पूर्वीचा कायदा आहे त्याचप्रमाणे आंध्रामध्ये पहिला शेतकऱ्याकडनंच अडत घेऊन त्यांनी वापर करतात. इथं परचेज केलेला माल घेऊन आंध्रावाले आम्ही इथं खरीददारासाठी इथं अडत व्यापारी करणारा एवढंच आहे म्हणून माल जास्त खपावं म्हणून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकच्या सर्व भागातले इथं आणून त्याला लायसन देऊ घालून त्याचा स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी स्थायी केलो आम्ही.
ह्या एवढा मोठ्या खरेदीदारमध्ये तापवत म्हणजे त्यांच्याकडनं आडात घ्या म्हणून जर म्हणला तर त्यांनी पुन्हा नाराज होणारच. इथून पलायन कुठं येतील त्या प्रभागात जाऊन ते प्रत्येक शेतकऱ्याला मारभेट बसणार. आणि ह्याच्यात 2 वर्ग आहेत. व्यापाऱ्यामध्ये सगळं चांगलं आहे असं तेच नाही, त्याच्यात 1-2% माणूस ते फसवणारे असतात, कोणाला बी फसवणार. हे फसवणुकी शेतकरीवर लादण्यात जाईल असं आम्हाला भीती आहे. एकदा गावाचे नाव जर खराब झालं तर 1 माणूस केला तेवढाच आहे, 10 माणूस केला तेवढाच आहे. नावाची बदनामी होऊ नये, शेतकऱ्याच्या ह्याच्यात 101% फसवणुकी होणार आहेत. आणि त्यात वादच नाही. अवजय साहेब सांगितल्याप्रमाणे तुरळक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला मुक्त हे पाहिजे. बाकीचं इतर जर बघायला गेला तर कुठलाही शेतकरी आजपर्यंत आपल्याला अजून अडत न कापता तुम्ही हे करा म्हणून हे नाही. आता कर्नाटकमध्ये आहे, फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला. कर्नाटकमध्ये नियमात काय आहे, खरेदीदाराकडनं आडत घ्यायचं म्हणून. आता तिथं कसं होतंय, खरेदीदाराकडनं बी आडत घेतात. व्यापारी हे एकच जात असं आहे, कुठल्याही प्रकारचे नुकसान करू घेणार नाही. हे शेतकरी, शेवटी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझं बी शेती आहे, माझं बी व्यापार आहे. आणि हे कशा पद्धतीने सांगतो, प्रत्येकच्या आयडिया आपल्याला आहेत. आता कित्येक तर शेतकरी आहे, शेतकरी म्हणलं तर प्रत्येक शेतकरी फक्त व्यापारी आहेत, व्यापारी म्हणलं तर फक्त व्यापारी नाही, ते त्यांच्याही शेती आहे. आम्ही शेतकरीच मुलगा आहोत, आम्हाला कुठं पिळवणूक होतं आपल्याला कळतंय. आता गव्हर्नमेंट केलेल्या कायद्याला विरोध कसा करायचा म्हणून आम्हाला हे येतो नाही. शेतकऱ्याचा फायदा होत असला तर ते पण नियमनमुक्त करा. राज्य सरकारने फळे व भाजीपाला नियमनमुक्त करत असताना शेतकऱ्यांना थेट माल विक्रीसोबतच जे बाजार समितीच्या आवारातील जे काही व्यापारी आडते आहेत त्यांच्यावर मात्र नियम घालत असताना आतापर्यंत सोलापूरसह राज्यामध्ये संपूर्ण बाजार समित्यामध्ये जी आडत होती ती शेतकऱ्याकडनं वसूल केली जात होती. आता मात्र ह्या राज्य सरकारच्या नवीन नियमामुळं आडत ही व्यापाऱ्याला द्यावी लागणार आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जो व्यापाऱ्यांचा विरोध आहे तो ह्या निर्णयाला सुद्धा की आडत जी शेतकऱ्याकडून घेतली जात होती आता व्यापाऱ्याकडून जी घेतली जाणार आहे त्याला व्यापाऱ्यांचा खूप मोठा विरोध आहे. आणि यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला जर स्पर्धेत तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या मालाला जर स्पर्धा तयार करून जर भाव जास्त द्यायचा असेल तर आमच्यावर सुद्धा ही बंधनं घालू नका असं हे व्यापारी सांगतायत. आणि सर्वात महत्त्वाची दुसरी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा राज्य सरकार हा नियमनमुक्तीचा कायदा केलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट जी लक्षात घेण्यात आलेली नाही ती आहे की अनेक शेतकरी असे आहेत की एकाच भाजीपाल्याचं किंवा याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. ज्या शेतकऱ्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर 5 एकर किंवा 5 एकरापेक्षा जास्त भाजीपाला किंवा फळे जेव्हा उत्पादित होतात अशा शेतकऱ्यांनी तो शेतमाल नेमका नेऊन विकायचा कुठं आणि त्याची व्यवस्था काय आहे या संदर्भात आत्तापर्यंत शासनाकडून कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे. ह्याबाबत तुम्हाला काय वाटतं की काय होईल जर समजा जर अशा शेतकऱ्यांच्यासाठी काय प्रश्न उद्भवू शकतात? प्रश्न असं उद्भवू शकणार, समजा शेतकऱ्याचा विश्वास सगळ्यात जास्त मार्केट कमिटीमध्ये चालणारा व्यवसाय आहे त्या व्यवसायावर सर्वात जास्त विश्वास आहे. आमच्याकडं 100% शेतकरी 95% शेतकरी आमच्याकडं माल येऊन माल विकणार यात काय पण दुमत नाही आहे. पण काही जे फसवेगिरी करणारे लोक आहेत रस्त्यावर बसून विकून शेतकऱ्याचा माल विकून त्यांची जर लुबाडणूक फसवणूक केले तर व्यापाऱ्याचं नाव त्यामध्ये बदनाम होणार. त्यामुळं आम्हाला पण थोडी शेतकऱ्याची काळजी आहे. काळजी अशी आहे, समजा शेतकऱ्याबरोबर फसवणूक होऊ नये त्यांच्याबरोबर जे बाहेर व्यापार करणारे आहेत त्यांच्यावर पण बंधनं लावायला पाहिजे. जर त्यांच्यावर बंधन लावत नसाल तर आमच्यावर पण नको. कारण काय माहित आहे का, आम्ही आता तुम्ही म्हणतो की मी कमिशन व्यापाऱ्याकडून घ्यायचं. आता व्यापारी, आता तुम्ही कोणतीही गोष्ट समजा, हा मोबाईल मी घेताना हा मोबाईल मी समजलो 8,000 रुपयाला हा मोबाईल, यात 20% मला परत अधिभार लागत असेल तर 10,000 मी पहिल्याच 10,000 रुपये सांगितलं. समजा त्याला त्या हिशोबाने आणि ह्या शेतमालाची नाही तुलना समजा एक क्विंटल कांदा समजा मी 1,000 रुपये सांगितलं आणि व्यापाऱ्याला सांगितलं की कमिशन तुला द्यावं लागेल म्हणजे ते 1,100 रुपये पडलं. 1,100 रुपये प्रमाणेच त्यांनी माल घेणार आणि निलावमध्ये मागणार. आमच्याकडं उधारी देताना समोरच्या व्यापाऱ्याला आमचे हे 5% तर आम्ही कापून घेऊन ते आमच्याकडे तर राहत होते. आम्ही व्यापारी हे अजिबात ऐकणार नाही समजा. कारण कसं आहे माहित आहे का, व्यापाऱ्याला पण फार मोठं माल नेऊन विकायचं, हे माल काय एका दिवसात कुठं विकत नाही समजा. तिथं त्यांनी पण नेऊन कुठल्या तर मार्केटमध्ये माल विकत असतंय, त्यांच्याकडून किरकोळ व्यापारी घेत आहे माल. किरकोळ व्यापारी बघा तुम्ही रस्त्यावर घेऊन बाजारामध्ये विकणारा 1 पोते 2 पोते घेऊन व्यापारी बसताय. दिवसभर बसल्यानंतर त्याचा एखादा पिशवी कांदा एखादा पिशवी आंब्याची हे असं विकली जाते.
त्यांनी काय एवढं पैसेवाला नाही. आज तुम्ही बघा, सगळे तुम्ही म्हणता की बाबा नफा जास्त आहे, नफा जास्त आहे. कोणता व्यापारी, लहान मोठा व्यापारी रस्त्यावर विकून त्याने कार घेतलं का, बंगला घेतला का, गाडी घेतला? सगळे हे जे या धंद्यामध्ये जे खालच्या स्तरावर जे व्यापार करणारे लोक आहे, अतिशय व्यापाऱ्याची अवस्था तशी शेतकऱ्याची. तसे शेतकरी तरी कुठं नाही, शेतकरी उत्पादन करून सुद्धा शेतकऱ्यांना नाही, शेतकरी- दर मिळत नाही. शेत- आणि आतापर्यंत सुद्धा बरोबर हीच आहे की? अवस्था झालेली आहे. बरोबर आहे. त्यामुळं हे काय नाही, पण त्याच्या मालाला योग्य दर मिळावा असं तुम्हाला तरी वाटत मालाला नाही? मार्केट कमिट्यामध्ये योग्य दर मिळत आहे, हे आमचं 100% मत आहे. यात काय पण दुमत नाही. निलाव पद्धतीमुळे निलाव साहेब, पद्धतीमुळे पद्धतीमुळे competition दर हे कॉम्पिटिशन काय? असतं, त्यामध्ये शेतकऱ्याला दर मिळतं म्हणून शेतकरी मार्केट बदलते. समजा सोलापूरला जर मार्केट नसेल, कोणताही भाजीपाला असेल, कांदा असेल, तर काही दिवस आता आमच्या उत्तर तालुक्यातले पुष्कळचे शेतकरी आहेत. दोडका आहे, समजा दोडक्याला कधी कसं असतंय, सोलापूर जास्त असतं, कधी पुण्यात जास्त असतं, मागणीप्रमाणे असतंय. समजा त्यांना पुण्यात असतं तर गावात काय करतात, सगळे म्हणून 2 टेम्पो भरतात ज्याप्रमाणे असतं ते, तर ते पुण्याला विकतात, सोलापूरला विकतात. मार्केटिंगचं फार, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मार्केटिंगचा अभ्यास करून आणतात. आणि एक व्यापारी जर 1 रुपया जर कमी विकत असेल कुठं, हा. तर त्या अडत्याकडे दुसऱ्या या निलाव पद्धतीमुळं त्या गावातले शेतकरी माल टाकत नसतात की शेजारचा अडत्यात चांगला विकतो रे, हा विकत नाही. या स्पर्धेमुळे शेतकऱ्याचं फार चांगलं आहे. आणि असं असून जरी काय आमच्या काय चुका झाल्या तर नियंत्रण आहे आमच्यावर, आम्हाला विचारणार आहे. म्हणजे शेतकऱ्याचं वाली आहे. मार्केट कमिटी संपूर्णपणे शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहे. आमच्याकडं मार्केट कमिटीमध्ये जे चेअरमन आणि संचालक आहेत, सर्व शेतकऱ्याचीच मुलं आहेत, शेतकरीच आहेत ते सर्व. ज्यावेळी मार्केटमध्ये माल विकत असतात, रोजच्या रोज आमचे चेअरमन साहेब रोजच्या रोज नोंदी घेतात त्यांनी, की बाबा कमीत कमी किती विकला, जास्तीत जास्त किती विकला. आमचं तर चेअरमन साहेब आमच्या व्यापाराच्या मध्यंतरी ज्यावेळी संपूर्ण जगामध्ये सोलापूर मार्केट कमिटीचा नंबर 1 आलेला होता. सगळ्यात जास्त माल आमच्या सोलापूर मार्केट कमिटीमध्ये आम्हाला आले होता. आमचे चेअरमन दिलीपराव माने साहेबांनी बोलावून सर्व व्यापाऱ्याचा त्यांनी सत्कार केला. नेटवर बघितले, संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त सोलापूर मार्केट कमिटीमध्ये माल आहे आणि सगळ्यात जास्त भाव सुद्धा सोलापूर कृषी मार्केट. उत्पन्न बाजार समितीवर सत्ता करणारी जी संचालक मंडळ आहेत ती पूर्णपणे शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून आलेले असले तरी त्यांनी आतापर्यंत म्हणावं तसं शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही. त्यामुळेच मागील अनेक वर्षापासून जो शेतकऱ्याकडून उठा होतोय की बाजार समितीच्या जोखडातून मुक्तता व्हावी, हा शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती रास्त जरी असली तरी याकडं म्हणावं तेवढं लक्ष दिलं जात नाही असंच दिसतंय. त्याचं कारणही तसंच आहे. नियमन मुक्ती करत असताना सरकारनं दुसरी एक गोष्ट जी लक्षात घेतलेली नाही ती म्हणजे अशी आहे की जर शेतकऱ्यांना यांनी नियमनमुक्त करून बाजार समितीच्या बाहेर विक्रीला परवानगी दिली, उदाहरण घ्यायचं झालं तर सोलापुरातला शेतकरी जर मुंबईसारख्या ठिकाणी किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्यांना नेमके त्याचा माल विकायचा कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तिथं माणसाला उभं राहायला जागा नाहीये, तिथं कुठं एक गाडा साधा घेऊन उभं राहायचं तर तशी परिस्थिती नाहीये. अशा पार्श्वभूमीवर नियमनमुक्ती करून नेमका त्याचा फायदा कोणाला होणार आहे? जर सोलापुरातला किंवा बाजूच्या जिल्ह्यातले जर शेतकरी तिथे नेऊन जर माल त्यांना विकताच येणार नाही, माल विक्रीसाठी पायाभूत सुविधा नसताना हा राज्य सरकारचा जो निर्णय आहे तो खूप घाईघाईने केला असंच ह्या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. आणि हे करत असताना त्यांनी पायाभूत आज आपल्या सोलापूर शहराचं जरी उदाहरण घ्यायचं झालं तर सोलापूर शहरात जर माल आणला, शेतकऱ्यांनी माल आणला तर त्यांनी ते नेमका विकायचा कुठं आणि त्याच्यावर नेमकं शेतकऱ्यांनी विकत असताना सुद्धा तो कोणाला विकायचा याच्यावर कुठेही बंधन नाही. आपल्याकडे सुद्धा कुठेही अशी बाजार समिती सोडून अशी काही वेगळी व्यवस्था आतापर्यंत नाही, जी की राज्य सरकारनं हा निर्णय घेण्यापूर्वी अशा प्रकारची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन हा जर निर्णय घेतला असता तर तो खूप चांगल्या पद्धतीनं राबवला गेला जाण्याची शक्यता होती. एकीकडं बाजार समित्या ह्या काय पूर्णपणेच वाईट आहेत आणि त्यामध्ये सर्वस्वी लूट होते असा पण काही प्रकार नाही. त्यामुळे बाजार समित्याला पूर्णपणे हे करून एकीकडं नियमनमुक्ती करणं हे पण कुठेतरी एक विरोधाभास वाटते. जर नियमनमुक्ती करायची आणि स्पर्धात्मक जर स्पर्धा तयार करून जर सरकारला जर शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा असं वाटत असेल तर ह्या पार्श्वभूमीवर बाजार समितीतील जे व्यापारी आहेत आडते त्यांना सुद्धा नियम न ठेवता आता सध्या जे आहेत त्यांना कायद्याच्या बंधनात राहून हा व्यापार करावा लागतो. व्यापाऱ्यांना जर पैसे नाही दिले तर त्यांच्यावर बाजार समितीचे काही नियम लावलेले आहेत, त्या नियमानुसार त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. मला तुम्ही सांगा की नेमकी काय तुमच्याकडे बाजार समितीतल्या एखाद्या जर शेतकऱ्यांना तक्रार केली पैसे नाही मिळाले आम्हाला याच्या संदर्भातले, जे माल विकून जर पैसे नाही मिळाले तर काय तक्रार होऊ शकते आणि तुम्हाला हे होते? जर एखादा शेतकरी आमच्या आडत्यापैकी कोणी जर त्याच्या मालाचे पैसे नाही दिला तो रीतसर जाऊन मार्केट कमिटीमध्ये त्याचा तक्रारी अर्ज देतो.
तक्रारी अर्ज दिल्यानंतर सचिव साहेबामार्फत चेअरमनकडे ते अर्ज जात आहे. चेअरमन साहेब त्याच्या विरुद्धात एक नोटीस काढतात की बाबा या व्यापाऱ्याचे असे पैसे राहिलेले आहेत, तर तुमचं लायसन का तहकूब करू नये असा एक प्रश्न चिन्ह वजा ते नोटीस जाते. त्या नोटीसची पूर्तता करण्यासाठी 7 दिवस 8 दिवस त्यांनी टाइम देते. 1 नोटीस 2 नोटीस 3 नोटीस. पुढच्या वेळी मीटिंगमध्ये जर तो व्यापारी त्या शेतकऱ्याचे पैसे दिला नाही तर त्या नोटिसीच्या आधारे त्याचं लायसन तहकूब केला जात आहे. त्यांनी व्यापार मार्केट कमिटीमध्ये व्यापार करत असताना मार्केट कमिटीचे अधिकारी लोक येऊन त्याचा निलाव थांबवते, त्याला व्यापार करू देत नाहीत. अशी मार्केट कमिटीमध्ये संकल्पना आहे. समजा जर तो व्यापाऱ्याला पैसे ठेवला तर जोपर्यंत ते शेतकऱ्याचे पैसे क्लिअर करत नाही तोपर्यंत त्याला व्यापार करू देत नाही, असं मार्केट कमिटीमध्ये. बाजार समितीच्या आवारात जे काही आडते व्यवसाय करतात आणि शेती वसूल करून देतात. फळे आणि भाजीपाल्याची विक्री करतात यांना बंधन आहे. मात्र आता ह्या जे नवीन नियमानुसार जे काही बाहेर आवाराच्या बाहेर जे काही व्यापार होईल किंवा तो व्यवसाय केला जातील तिथं बंधनं लागू नसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठी अडचण येणार आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुद्धा बाजार समित्या बंद पाडण्याचा घाट न करता दोन्हीही ठिकाणी बाजाराच्या बाहेर आणि बाजाराच्या आतील जे व्यापारी आहेत त्यामध्ये निकोप स्पर्धा व्हायची असेल तर त्या निकोप स्पर्धेसाठी सुद्धा समान नियम लागू करणं गरजेचं आहे असं व्यापाऱ्यांना वाटतंय. हे माथाडी कामगाराच्या सुद्धा प्रश्नावर आहे. तुम्हाला ह्या पुढची तुमची भूमिका काय राहणार आहे की आता हा जो निर्णय पूर्ण लागू झालेला आहे हे जर मागं नाही घेतला तर काय पुन्हा महामंडळ बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काय आदेश देईल ते आदेश प्रमाणे आणि पुढे पोहोचू. माथाडी कामगारांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की राज्य पातळीवर त्यांचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला अनुषंगिक पुढचे जे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे. तुम्ही काय सांगाल या नंतरची तुमची काय भूमिका राहणार आहे की सरकारच्या विरोधात हा जो कायदा आहे त्याच्या विरोधात तुमची काय भूमिका आहे? राज्य स्तरावर आमची 4 तारखेला मुंबईत जी मिटिंग झाली तिथं असा निर्णय घेण्यात आलेला आहे की अधिवेशन 18 तारखेपासून चालू होतं. त्याच्या अगोदर आता वाटाघाटी चालत आम्ही जो 1 दिवसाचा लाक्षणिक संप केलेला आहे त्याचा परिणाम सरकारवर झाले थोड्याशा का प्रमाणातून झालेला असं मला वाटतं. त्याप्रमाणे वाटाघाटी चालू आहेत. 18 तारखेला अधिवेशन चालू झाल्यानंतर त्या अधिवेशनामध्ये कायदा त्यांनी आमच्या सगळ्याच्या दृष्टीने एकच कायदा करतील अशी आमची अपेक्षा आहे. जर नाही झालं तर जे राज्यस्तरावर जे निर्णय होईल त्याबरोबर आम्हाला राहावं लागेल. जे राज्यस्तरावर आमचे सगळे मुंबईमध्ये जे बैठक होऊन निर्णय घेईल त्या पद्धतीने आम्ही त्यांना पाठिंबा देणार. महाराष्ट्र शासनानं हा जो निर्णय घेतलेला आहे अशाच प्रकारचा निर्णय यापूर्वी आंध्रामध्ये सुद्धा झालेला होता आणि आंध्र सरकारने सुद्धा थेट शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीचं जे नियम केला होता तिथे त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये पायाभूत सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र त्यामध्ये सुद्धा आंध्र सरकार सुद्धा बऱ्याच अंशी यामध्ये फेल गेलेला आहे. त्याची कारण ही असे की शेतकरी सुरुवातीच्या काही दिवसच फक्त तिथे जाऊन थेट त्यांनी विक्री सुरू केली. मात्र नंतरच्या काळामध्ये पुन्हा तिथे दलालांची संख्या वाढली आणि पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा दलाली वाढून जो प्रकार थेट विक्रीचा जो त्यांचा हेतू होता तो साध्य झालेला नाही. असंच आपल्याला तुम्हाला वाटतंय का की असा काहीसा प्रकार महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकेल? 100% होणार. ही जी योजना आहे ही शक्यच होणार नाही. कसं आहे? पायाभूत सुविधा काहीच नाहीये. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या अगोदरच तुम्ही कायदा केलेला आहात. पायाभूत सुविधा नसल्यामुळं इथं पूर्णपणे हा परंपरागत 50-60 वर्षाचा कायदा आहे. हा कायदा अगोदर नियंत्रण नव्हतं. नियंत्रण नसताना ज्या शेतकऱ्याला सुरक्षितता नव्हती त्यामुळेच नियंत्रण तयार केलं गेलं आणि सरकार जर नियंत्रण ठेवून ह्याच्यात सुधारणा घडवून जर चांगलं केलं व्यापाऱ्यांचं चुकत असेल तर त्यांना त्यांच्यावर कारवाई करून जर चांगलं करत असेल तर कुणाचा विरोध नाही. आजच्या कायद्याला सुद्धा आमचा विरोध नाहीये. फक्त आम्ही म्हणतो सगळ्यासाठी एकच कायदा करा. गुजरात पॅटर्न राबवा. बाजार समितीच्या आणि बाजार समितीच्या बाहेर सगळ्यांना एकच कायदा लागू करा. नाही, कायदा होण्याच्या अगोदर जी काही चंद्रकांतदादा पाटील जे पणन मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती मंत्री समितीची गटाची स्थापना केली होती. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सूचना व हरकती सुद्धा मागवलेल्या होत्या. त्यावेळेस तुम्ही काय भूमिका घेतलेली? त्यांनी ओपनली व्यापारीला विश्वासात न घेताच हे कायदे केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट व्यापारी अध्यक्षांना कुठं बोलायला चान्सच दिला नाही. परवा आम्ही मिटिंगला गेलो होतो ते मुंबई मिटिंगमध्ये हेच सांगितलं ना अध्यक्ष अध्यक्ष कसं आहे
नाही, परवा तुम्ही पालकमंत्र्याशी मिटिंग करणं म्हणजे साप गेलो फरकांडीला मारण्यासारखं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा उपसमितीच्या जेव्हा मंत्री गटाच्या समितीच्या जेव्हा बैठका चालू होत्या त्यावेळेस त्यांनी सर्वांना आवाहन केलेलं होतं, जे काही तुमच्या व्यापाऱ्यांचे म्हणणं असतील ते मांडावं. त्यावेळेस तुम्ही कुठं कमी पडलात का ते म्हणणं त्यात मांडण्यामध्ये? आम्ही मुंबईत आम्ही या बैठकीत सोलापूरला नव्हतो. आम्ही ज्या मुंबईच्या मिटिंगला गेलेलो होतो त्यांच्याकडून आम्हाला माहिती, चर्चेमध्ये अशी माहिती मिळाली की जे मंत्री वगैरे गेलेत, उपसमित्या नेमलेत, ह्यांना मूळ ह्याच्यातलं काही माहितीच नव्हतं. अशा लोकांना त्यांनी त्या उपसमितीवर घेतलेत आणि विशेष म्हणजे कायदा करून नंतर उपसमित्यानंतर चर्चा केली. चर्चामध्ये आमच्या मुंबईच्या प्रतिनिधींनी त्यांच्यानी हेच प्रश्न विचारलेत की शेतकऱ्याची काय व्यवस्था केला, समान तुम्ही कायदा करा. हे जे आम्ही सांगितलं ह्याच गोष्टी झालेत. एकही गोष्ट त्यांनी मान्य केलेली नाहीये. आता परत समिती नेमलेत. आता समितीला 18 तारखेनंतर 18 तारखेला अधिवेशन चालू झाल्यानंतर त्याची वाट पाहता होता. समितीमध्ये सुद्धा काही असे लोक घेतलेले आहेत, त्यांना ह्या मार्केट कमिटीचा कायदा, माल कसं येतंय, कसं विक्री जात आहे, आडत कुणाला म्हणते, पट्टी कुणाला म्हणते, बिल कुणाला म्हणते, ह्या काही गोष्टीचे जास्त ज्ञान नसणारे लोकच आहेत. हे कमिशन घ्यायचं शेतकऱ्याकडनं घ्यायचं का व्यापाऱ्याकडनं, ते असे मंत्री त्यांनी घेतले. आम्ही सभेमध्ये ते आमचे जे नेते लोक होते त्यांनी सांगितले की बाबा अशा लोकांचं हे आहेत. तर विशेष अजून एक गोष्ट आहे, ज्यावेळी आमचे जे महाराष्ट्र लेवलचे जे नेते होते म्हणजे आडत संघाचे, त्यांनी चंद्रकांत दादा पाटलाशी बोलले त्यांनी की आमचं पण थोडं ऐकून घ्या. तर त्यांनी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी अगोदर पण सांगितलो दिल्लीवरनं दबाव आहे, आम्ही ऐकायचं काय नाही, हे कायदा करावाच लागणार आम्हाला, आमचं प्रेशर जास्त आहे. म्हणजे नियमनमुक्तीचा जो कायदा केलेला आहे त्या कायदा करत असताना जी उपसमिती मंत्री गटाची समिती होती त्यामध्ये कुणालाही बाजार समितीमधलं काहीही कळत नाही किंवा त्यांना व्यापार म्हणजे काय, शेती म्हणजे काय, काहीही माहिती नाही असे मंत्री त्या गटात होते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. हे खूप तुम्ही धाडसाचं विधान करताय की म्हणजे महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना शेतातलं किंवा व्यापारातलं काही कळत नाही, हे तुमचं खरंच धाडसाचं विधान आहे. मुंबईत बोलले मुंबई आमचे जे अध्यक्ष आहेत ते मुंबईमध्ये बोलले असं की बाबा काही लोकांना तुम्हाला कमिटीमध्ये घेतलेत म्हणलं तर त्यांनी आम्हाला काय समजतच नाही. म्हणजे व्यापारी क्षेत्रातले, दुसऱ्या व्यापारी क्षेत्रातले जे मंत्री आहेत तसे लोकांना घेतले, कारण त्यांना सांगितले होते की बाबा शेतकऱ्याची ज्ञान असणारे, शेतकऱ्याची संलग्न असणारे लोकांना या कमिटीमध्ये घ्या म्हणलं तर त्यांनी नाही. हे कमिटीमध्ये लोक नेमलेले आहेत, कायदा झाल्यानंतर कमिटी केलेली आहे ती. शेती आणि शेतीचं कुठलंही ज्ञान नसणाऱ्या लोक मंत्री महोदयांचे ह्या कमिटीमध्ये समावेश होता आणि त्यांनी त्यातूनच कुठलाही अभ्यास न होता ही समितीने निर्णय घेतला असं यांचं म्हणणं आहे. खरं पाहता येत्या काही दिवसावरच अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या काळात ह्या निर्णयावर सभागृहामध्ये चर्चा होऊन जर हा निर्णय पुढे गेला असता तर त्यामध्ये सकारात्मक निर्णय झाला असता असं तुम्हाला वाटतंय का? आमची तर अशी आशा आहे की सरकार सकारात्मक निर्णय घेईल, कारण आम्ही कायद्याला विरोधच करत नाहीये. त्यामुळे सरकार सकारात्मक निर्णय घेईल मला असं वाटतं. का सरकारच्या कायद्याला अजिबात विरोध नाही. नियमन मुक्ती करा, नियमन मुक्तीमध्ये बाजार समिती आणि बाजार समितीचे व्याज या दोघांचे नियमन मुक्ती करा. कायदा एक करा, एकासाठी एक आणि एकासाठी एक असं समान असं करू नका तुम्ही. इतकीच आमची मागणी आहे आणि सरकार सकारात्मक निर्णय घेईल. आमचे जे अधिवेशनामध्ये आमदार वगैरे आहेत, आमचे काही व्यापारी आमदार आहेत तिथं, काही तिथले मुंबईतले मोठे मोठे आमदार आहेत सगळे, त्यामुळं त्या अधिवेशनात मुद्दा मांडतील. सरकारने सकारात्मक निर्णय घेईल. आमच्या अगदी मनापासून आम्हाला आशा आहे. तुम्हाला काय वाटतं? जे नियम सरकार काढलेले आहे त्याच्यात आम्हाला विरोधच नाही. शेवटी कसं सगळ्यांना समसमान ठेवा, जे कायद्यामध्ये होईल ते होईल. आता ते अधिवेशनमध्ये जे काय मांडतील त्याच्यावर आपण त्याचा निर्णय घेऊ. आता हे तर आम्हाला घातकच आहे. व्यापारी आता सगळं पूर्ण पिळून काढल्यासारखंच आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर जर द्यायचं असला, सोलापूर बाजारपेठात एवढा मोठे हे कोसळणार आहेत. इयरली प्रत्येक वर्षात जे येणारे माल आहे 30% कर्नाटकमधून येत आहेत विक्रीला. अख्ख्या पूर्ण वर्षभरातली 30% कर्नाटक माल त्यांच्याकडे आडत मुक्त असून सुद्धा हे सोलापूर मार्केटमध्ये जाऊन त्याचा वितरण विनियोग चांगला करून घेऊन जातात. काय त्या लोकांना कळत नाही का? खरेदीदाराकडनं आडत वसूल करून तुम्ही बाजारपेठात विका तुम्ही हितच म्हणून ते हुबळी कर्नाटकमध्ये बेंगलोर पासून सोलापूर पर्यंत माल आणतात. संगम बागेवाडी पूर्ण कर्नाटक, निम्मा कर्नाटक, गुलबर्गा डिस्ट्रिक्ट येतं. इथं कशासाठी मी मगाशी बोलण्यासारखं पंचरंगी मार्केट ओळखलं जातो. इथून ट्रान्सपोर्टेशन आनंदराला जवळ होतो, तामिळनाडूला जवळ होतो, कर्नाटक बाजूला 30-30 किलोमीटर अंतरावर हे राज्य असल्यामुळे आपल्या सोलापुरात फार मोठे परिणाम होणार आहेत आणि ह्याचा कुठंपर्यंत जाऊन पोहोचेल आम्हालाच त्याचं विचित्र वाटू लागेल.
कसं आहे, हे कायदा केलं तर सरसन्मान करा, आपल्याला काय आम्हाला त्याला बी तयार आहेत. आणि नंतर आपण व्यापारी एकजुटीनं ठरवू की बाबा कमिशन किती घ्यायचं आणि कसं घ्यायचं, हे कायदेशीर नियंत्रण मुक्त नियंत्रण झालं तर मुक्त. ते कायद्यात 5% सगळ्यांना घ्यायचं समान- का 10% समान घ्यायचं कायदा. त्यामुळे आम्ही ठरवू आम्ही आणि ठरवू. बाहेरचे ठरवतील. स्पर्धा आम्ही करू. 5% कर्नाटकात कमिशन नसताना सुद्धा कर्नाटक व्यापारी सोलापुरात कमीत कमी 3 महिने रोज 300-400 ट्रक आमच्याकडे होतो. कर्नाटकात आम्ही आडत कट करतो. का आणते तर त्यांना कमिशन कट न करता सुद्धा भाव मिळत नाही. महाराष्ट्रात कमिशन जाऊन सगळे खर्च जाऊन त्यांना जास्त भाव मिळतो आणि पैसे जास्त होते, त्याची पट्टी जास्त होती म्हणून येतो. तर शासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यावं की आडत्याने जे लुटतं जे आरोप आहे हा शेजारच्या कर्नाटकातून मला आलेच नसतं आमच्याकडे. नाही, हा मुद्दा तुम्ही जो म्हणतात, तर जर त्यांना दर मिळत असेल तर तो तुमच्याकडे येतीलच की. जे कर्नाटकातील व्यापारी आणतात तुमच्याकडे, तसंच ज्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळतोय तो शेतकरी तुमच्याकडे माल आणून घालेला. कमिशन कट करून सुद्धा माल इथं दर जास्त मिळतो म्हणून येतात. आता खरेदीदाराकडनं वसूल केल्यानंतर प्रत्येक व्यापारी हेच विचार करणार त्याच्यातलं किती कमी दराने आपण माल मागू. तापवत तिथं होत आहे की ह्या वस्तूचे 1000 रुपयानं माल वितरण झाला तर त्याला 1000 रुपयाला 50 रुपये आडात आम्ही काट करून त्याला 950 रुपये देतो असं समजा. आता हे 950 हे 50 रुपये बी खरेदीदारावर लादल्यानंतर तेवढा भावानं कमीच घेणार नाही. मग कर्नाटकमध्ये आमचा तापवत काय राहतात. थोडक्यात आम्हाला साखळीने जखडून ठेवायचं आणि त्यांना मुक्त ठेवायचं. सांगायचा मुद्दा, आपल्याकडे जे खरीददार व्यापारी आहेत ना, ते आंध्रा, कर्नाटक, तमिळनाडू सगळीकडचे व्यापारी आहे. आमच्या इथं त्यांना पुढं वर कमिशन लागत नाही म्हणून इथनं माल घेते. कर्नाटकामध्ये माल घेतलं त्याच्यावर परत 10% त्यांना वर कमिशन द्यावं लागतं. म्हणून ते व्यापारी कर्नाटकात माल न घेता सोलापुरात माल घेते. जर इथं पण आम्ही कमिशन लावू लागले परत ते व्यापारी तिकडे निघून जातील. आमची आमची भीती आहे, आमच्या मनात ही भीती आहे समजा. त्यामुळं आम्ही म्हणतो की आता जे चालू आहे, आम्ही जे शेतकऱ्याकडनं कमिशन घेतो ते योग्य आहे आणि शेतकऱ्याला आम्ही बांधून जातो. कारण त्यांच्याकडनं आम्ही कमिशन घेतो. शेतकऱ्याचं आमच्यावर फार दडपण असतंय. शेठ तुम्ही माल चांगलं विकले नाही, हे बाजूवाला चांगलं विकलं, इकडं विकलं. हे ओपन मार्केट आहे. मार्केट कमिटीच्या आवारात निलाव सुरू झाला. प्रत्येक शेतकरी प्रत्येक आडत्याचा निलाव बघताय, आपला माल बघताय, क्वालिटी बघताय. जर आम्ही त्याचा माल 10-50 रुपये पण कमी विकल्यानंतर आमच्यावर त्यांनी बंधन आणतायत, दडपण आणतायत. हा, तुम्ही ही बाजू सांगताय, तुमची बाजू पटवून देताय, परंतु वस्तुस्थिती जेव्हा पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून सुद्धा खूप काही चांगली वागणूक मिळते असं पण नाहीये. बाजार समितीमध्ये अनेक शेतकरी त्यांचा माल जेव्हा ठेवून जातात तिथं त्याच्या संरक्षणाची जबाबदारी तुम्ही कोणी घेत नाही. त्यांनी आणलेल्या वास्तविक पाहतात त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. जे शेतकऱ्यांनी आणलेला माल होत नाही असं बाजार समितीमध्ये सुद्धा म्हणजे सर्वच जण करतात अशातला भाग नाही, पण तो पण आहे ना. प्रमाण आहे, त्याच्यासाठी आम्ही फार लढा देतो. आम्ही नेहमी चेअरमनकडे जातो, इकडे पोलिसाकडे जातो, सगळं करतो. त्याच्यापेक्षा पलीकडे आम्ही तर काय करू शकत नाही. कायदा आम्ही हातात घेऊ शकत नाही. जे रीतसर करायचे ते आम्ही करतो. त्याच्या व्यतिरिक्त आमचे हमाल टोलार त्या लोकांना बसवतो. शेतकरी पण बसताय, सगळं व्यवस्थित आहे ते व्यवस्थित आहे. मार्केट कमिटी तुम्ही म्हणता मार्केट कमिटी एवढे कंपाऊंड असून सुद्धा एवढे चोऱ्या होते. जर शेतकरी रस्त्यावर विकू लागलाय तर शहरातले गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना काय करतील बोला. त्या गोष्टीचा हे लोक विचार करत नाहीत. ह्या पण गोष्टीचा खरंच विचार होणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणावर जर माल आणून हे करत असतील. सर्वात पुन्हा दुसरा एक महत्वाची जी बाजू आहे ती लक्षात घेतली जात नाही असं दिसते. ती म्हणजे की शेतकऱ्यांनी त्यांचा माल उत्पादित केल्याच्या नंतर एकतर त्याला उत्पादनामध्येच त्याचा जो वेळ जाणार आहे त्या वेळेचा विचार करून पुन्हा त्यांनी त्याचं मार्केटिंग करत बसणं आणि बाजाराच्या बाहेर पुन्हा त्याच्या विक्रीची व्यवस्था करीत बसणं हे शेतकऱ्याला कितपत योग्य होईल हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तुम्ही अनेक वर्ष ह्या क्षेत्रात काम करताय, तुम्हाला काय वाटतं की शेतात माल उत्पादित करून पुन्हा ह्या खुल्या याच्यामध्ये ते सगळी यंत्रणा उभी करणं आणि हे सगळं करणं हे शेतकऱ्याला परवडेल? एवढं परवडणार नाही. सकाळी पहाटे भाजीपाला आणतो, रात्री भाजीपाला आणतो, सकाळी 6ला भाजीपाला विक्री चालू होती, 7:30-8 पर्यंत विक्री होती, 9:30ला शेतकरी पट्टी घेऊन मार्केटात आपल्या पूर्ण उद्याचा माल काढण्यासाठी आपल्या शेतात असतो. तो जर किरकोळ आपण डायरेक्ट शेतकरी तो ग्राहक जर करू लागला तर इथं दिवसभर बसल्यानंतर आज तर एकतर मजुरांची शेतात फार कमतरता आहे आणि तो माल दुसऱ्या दिवशीचा माल तोडणार कोण, आणणार कोण, त्याचं विल्हेवाट लावणार कोण. त्यामुळं आमचा शेतकरी आनंदाने काय असेल ते पट्टी त्याचं वय नाही बारदाना घेऊन
9:30-10 वाजता परत पुढच्या कामाला लागतो. साहेब काही माल शिल्लक राहिला समजा, थोडक्यात एखाद्या शेतकऱ्याचा माल त्यांनी 25 पॅकेट पिशवी आणला, 10 विकले, 15 शिल्लक राहिले, त्या संध्याकाळसाठी परत त्यांनी गावाला घेऊन जाणार का तो माल? बरं गावाला नाही नेलं तर इथं ठेवायला कुठं जागा आहे त्याला? आणि तुम्ही बघा एका ट्रकमध्ये किरकोळ जे भाजीपाला असतंय 1-2 शेतकऱ्याच्या नसतं साहेब, 20-25 शेतकऱ्याच्या थोडं माल असतंय. तो माल गावात बसून त्यांनी आडत्याच्या विश्वासावर फोन लावून विचारतंय कोबी काय विकतंय, गवारी काय विकतंय, वांगी काय विकतंय, थोडा भाव मागं पुढं होत आहे. आडत्याच्या विश्वासावर हे 4 टाक त्या आडत्याला टाक, हे 4 टाक त्या आडत्याला टाक, तिकडे असं विश्वासावर तिथून पाठवत आहे. जर ही संकल्पना आडत्याची बंद झाली, माल रस्त्यावर विकायचा असेल, तो शेतकरी तिथं बसून गावात बसून त्या ट्रकवाल्याकडं कुणाकडे विका म्हणून त्यांनी माल पाठवणार आणि तो माल रस्त्यावर कोण विकून त्यांना त्याचे पैसे देणार? या सर्व गोष्टीचे पण ते ह्या नियममुक्तीच्या कायद्याच्या संदर्भात जेव्हा पणनमंत्र्यांनी मुंबईमध्ये जो काही घोषणा केली, ती घोषणा करत असताना आपण या चर्चेच्या सुरुवातीला तो मुद्दा जो उपस्थित केला होता की त्यांनी सांगितलं होतं की जो काही नियम म्हणजे बाजाराच्या बाहेर जे काही व्यापारी विकतील त्यांना उपनिबंधकाकडे आणि सहनिबंधकाकडे नोंदणी करणं आणि परवाना घेणं बंधनकारक राहील असं त्यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर सांगितलेलं आहे, कॅमेऱ्याच्या समोर सांगितलं. पण प्रत्यक्षात जेव्हा तुमचा जो अध्यादेश निघालेला आहे त्या अध्यादेशामध्ये मात्र त्यांचा कुठेही उल्लेख नाही. ह्या संदर्भात आता आपण एक व्यापारी म्हणून आडती म्हणून काय भूमिका घेणार आहोत? त्या अध्यादेशामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख आहे की कोणत्याही प्रकारचं लायसन्सची त्यांना गरज नाही शेतकरी आणि खरेदीदारांना. तरी त्यांनी पत्रकार जरी सांगितलं तर अध्यादेश माझ्या हातात आहे सध्याला. याच्या विरोधात आपली भूमिका काय राहणार आहे? म्हणजे आपण व्यापारी म्हणून याच्या विरोधात काय करणार? नाही, हेच आहे, एक कायदा करा आम्हाला. नियमन मुक्ती जे केलेत त्यांनी बाहेर, त्या नियमन मुक्तीमध्ये सगळे एक कायदा करा, एकाला एकाला नाही, समान कायदा असावा अशी आमची मागणी आहे. आणि जे काय या पुढचं आंदोलनाचं रूप ठरल ते महाराष्ट्र स्तरावर आमचा निर्णय होऊन महाराष्ट्र स्तरावर सगळ्या आडत व्यापार काल 302 बाजारपेठ बंद होते. त्यामुळे मुंबई लेवलने जे ठरल. पण एक सांगतो साहेब, ह्याच्यात एका दिवसात लाखो करोडो लोकांचा संसार उद्ध्वस्त होणार. 3 पिढ्या 2 पिढ्या एक धंदा करत आले, 4थी व्यापाऱ्यावर होणार आहे, होणार आहे, घटक बंद पडणार आहे, शेतकऱ्यावर. ह्यांनी दुसरं जर नियमनमुक्त केलं हे आम्हाला का तिथंच कामाला जाणार आहेत का? हे तोलारला घेऊन ह्याच तोलारला घेऊन कसं बसवणार आहेत? काय नियम आहे का? अगोदर योजना करा मग कायदा करा. तुम्ही कायदा केला तर नंतर अगोदर म्हणतात सगळ्यांच अक्षरशः उद्ध्वस्त संसार उद्ध्वस्त होणार. महाराष्ट्रामध्ये म्हणून आमची तळमळ आहे, माथाडी कामगारांचा रोजी डुबणार आहे. आमची बाहेर उतरत असला तो माथाडी कामगाराला काम करू देत नाही. तिने मार्केट यार्डाच्या बाहेर उतरला तर तो काम करू देत नाही. मी स्वतःचा माल आहे, कायदाच नाही घाला, मी बाहेर उतरतो, तुमचा काय अधिकार नाही? मनमानी करेल हो. डागाला आज आमच्या बाजार समितीमध्ये एवढं कामगार ₹25 आता शेतकऱ्याचा माल उतरत एवढं व्यवस्थित काम करतात म्हणून एवढं बाजार समितीमध्ये 700ची गाडी आवक होतीये आणि 700 गाडी आज व्यापार होतो. व्यापार झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत 700 गाडी भरून जातो. एवढी माथाडीबद्दल 2 शब्द बोलतो मी. म्हणजे आमच्या बाजारपेठा माझ्या अनुभव बोलतो. 700 गाडी आवक एका रात्री उतरवणे आणि सकाळी काटा करणे आणि दुसऱ्या दिवशी इतके ट्रक भरून देणे. तर यंत्रणा अशी असती साहेब 24 तास राबती आणि हे भरून देत असताना रात्री 12, 1, 2 पर्यंत लोडिंग चालू असते आणि 9ला आवक चालू असते, उतरणं चालू असते. सगळ्यात महत्वाचं आहे माथाडी कामगार आमच्या ह्याच्यामध्ये इतकं मोठं योगदान आहे, इतकं मोठं कष्ट आहे की खरोखर त्यांनी देशोधडीला लागतील, आम्ही लागू. इतकी सोपी यंत्रणा नाही आम्ही राबवतो. तर आता 3 महिने आमच्यात 500 गाडीची आवक होती. ती 500 गाडी आवक होताना आत लोडिंग झालेलं नसते. तुम्ही जर आलात सर तर ट्रक असे लागल्यास की फिरायला सुद्धा जागा नसती. रात्री 1, 2 पर्यंत गाड्या 1 पर्यंत आम्ही गाड्या उभा करतो शेतकऱ्याच्या बाहेर. हे रिकामं झाल्यानंतर ते गाडी आत सोडतो. एवढी मोठी यंत्रणा तुम्ही एका दिवसात एका कायद्याने संपून टाकवलं. 700 गाडी आवक राहताना सुद्धा 700 पोते फाडून निलावमध्ये माल दाखवतो माथाडी कामगार. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये जेव्हा आपण फळाचा भाजीपाल्याचा जेव्हा विचार करू तेव्हा त्यावेळेस एक प्रामुख्याने जे त्या अभ्यासाचा विषय असेल किंवा जी गोष्ट समोर येते ती म्हणजे अशी आहे की कुठल्याही एका जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला किंवा सर्व प्रकारची पीक फळं जी आहेत ती काही उत्पादित होत नाहीत. सोलापूर जिल्हा हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे, तर नागपूर हा जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे.
नागपूरचा जो संत्रा तील शेतकरी सोलापुरात आणून विकू शकणार नाही किंवा सोलापूरचे डाळिंब हे नागपूरमध्ये जाऊन शेतकरी प्रत्यक्षरित्या विकू शकणार नाही. त्यामुळं हा जो निर्णय आहे केंद्र आपलं राज्य सरकार जो अधिनियमन जो केलेला आहे, नियमनमुक्तीचा जो काय अध्यादेश काढलेला आहे आणि हा कायदा केला आहे, ह्या सर्व कायद्याला व्यापाऱ्यांसह बाजार समिती माथाडी आणि हमालाचा विरोध आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस राज्य सरकारने हा नियम केलेला आहे, हा कायदा लागू केला आहे, ते करत असताना सध्या राज्य सरकारकडे कुठलीही अशी स्वतःची यंत्रणा नाही जेणेकरून शेतकरी जर त्याचा माल जो उत्पादित केलेला जो फळ आणि भाजीपाला आहे तो सर्व थेट शेतकऱ्याला ग्राहकाला विकू शकेल असे कुठलेही नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये पणन मंडळाकडे फक्त बोटावर मोजण्या इतक्या 3 ते 4 शहरामध्ये त्यांनी जे स्थापन केलेले रैतू बाजार आहेत ते त्याचंही प्रमाण खूप छोटं आहे. असे 3 ते 4 शहरामध्ये पुणे, नागपूर, मुंबई अशा ठिकाणामध्ये आणि त्याची सुद्धा जी हे आहे ती खूप छोटी आहे. ती 4-5च ठिकाणं अशी आहेत जी की पणन मंडळाकडून थेट शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिलीत. तसंच काही जे ग्रामीण भागातील जे काही शेतकऱ्यांची गट आहेत अशा शेतकऱ्यांच्या गटाला सुद्धा त्यांनी थेट विक्रीसाठीची परवानगी दिलेली आहे यापूर्वीच आणि त्यांची जी सुविधा आहे ती सुविधा खूप कमी प्रमाणात आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर राज्य सरकारनं हा निर्णय घेताना कुठलाही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा कुठेही यामध्ये विचार केलेला नाहीये. राज्य सरकार सांगतंय की ते यानंतरच्या पुढच्या काळात आपण तशी सुविधा उपलब्ध करून देऊ असं म्हटलं जाते. परंतु हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी हे जर करून देऊन घेतला असतं, अगोदर पायाभूत सुविधा उपलब्ध करून नंतर हा निर्णय घेतला असता तर तो चांगला राहिला असता. आणि सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की व्यापाऱ्यांचा ह्या नियमनमुक्तीच्या कायद्याला विरोध नाही. मागच्या जे 2-3 दिवसापासून जो काही विषय आहे तो असा चालला की व्यापारी पूर्णपणे ह्या कायद्याला विरोध करतात. तर व्यापाऱ्यांचा पूर्णपणे विरोध नसून व्यापाऱ्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की हा कायदा लागू करत असताना बाजार समितीच्या आतील व्यापाऱ्यांना आणि बाजार समितीतील बाहेर जो व्यवहार करणार आहे त्या दोघांना समान न्याय असावा असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि हा कायदा करत असताना दोघांनाही जर स्पर्धा करून जर शेतकऱ्यांना चांगला माल द्यायचा, चांगला दर द्यायचा असेल तर बाजार समितीच्या आतील आवारातील व्यापारी आणि बाहेरच्या व्यापाऱ्यांना एकच न्याय लावावा असं या सर्व व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. वृत्तदर्पणच्या या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. नमस्कार.